एंगेजमेंटचे सीन्स होत आहेत आणि एंगेजमेंटला खूप ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत असं आम्हाला कळलं. सगळ्यांनी खूप छान तयारी केली आहे. मनाविरुद्ध होतं आहे. जी सासू आहे ती आपल्यापेक्षा लहान आहे, ह्यातच मोठं ट्विस्ट आहे. तर कसं ऑफ कॅमेरा सगळं सुरू आहे, सीन्स वगैरे शूट करताय गरमी, काय माहोल आहे सध्या? ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुला मगाशी दिलं, ह्यांना विचार. ओके, सो खूप मजा येते. आम्ही गरमीत शूट करतोय खरं, पण ही जी पॉझिटिव्ह वाईब आहे त्याच्यामुळे आम्ही गरमी वगैरे असं ठीक आहे चालेल, पण आम्ही खूप मज्जा करत सीन करतोय आणि आमचं बॉन्डिंग पण खूप छान आहे. येस, गरम होत आहे, सगळे लाही होते, पण कारण ते अशक्य आहे. पण तरी या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्याच्यावर तर गारवा आहेत. गारवा क्या बात. जिलेबी द्या, जिलेबी जिलेबी खाणार. शुगर बंद आहे ग. Health conscious people, yeah, health conscious. I am not. She's not. I'm not. Oh my god. And especially this is for me actually. Yeah, this is for her. Rakesh ne आणली तिच्यासाठी. Rakesh रोज गोड घेऊन येतो भारी. माझ्यासाठी नाही, माझ्या नावावर सगळ्यांसाठी. छान आहे तो. अरे मस्त वाटतं इकडे. सगळ्या एकदम मस्त एन्जॉय करत असतात आणि एन्जॉय करता करता काम करतात. आम्ही तर ॲक्च्युली 12-12, 13-13, 14-14 तास या मुलींनी कामं केलेली आहेत. म्हणजे मी पण काम केलं, पण असं वाटून नाही घेत की बाबा आपण एवढं काम करतोय. कारण आपल्याला वाटतं की सिरियल आपली आहे, लोक आपले आहेत, आपल्याबरोबर इतर जण पण काम करतात. त्यामुळे ना खेळीमेळीने सगळे काम करतायत, कुठेही कुठली कंप्लेंट करत नाही आहे. आणि आम्हाला फक्त एवढंच वाटतं की आमची सिरियल सगळ्यात उत्तम असावी, सगळ्यात उत्तम ठरावी, आणि त्यासाठी आमची सगळी घडधड चालू आहे. मी ना या सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की कसं ना आपलं आता आपण सगळ्यात लहान, आपल्याला काहीतरी रॅगिंग बिगिंग ते करतील, पण सगळे एका वयाचे होऊन आम्ही एवढी धमाल करत असतो सेटवर. कोणी असं सिनियर आहेत म्हणून बाजूलाच बसलेत, वेगळेच जेवलेत वगैरे असं काही, सगळे एकाच खोलीत घुटमळत सगळे एका खोलीत येऊन जेवतो, गप्पा मारतो, टाइमपास, आणि सेटवर गेल्यावर तितकेच मजा करत सीन शूट करतो. त्याच्यामुळे खूपच मजा येते. तुमचं आणि शर्मिलाचं बॉन्डिंग तर आधीपासून आहे आणि आता ह्या सिरियलमध्ये सुद्धा आहे. पुन्हा एकदा काम करताना कसं वाटतं, म्हणजे तुला कळलं जेव्हा की ह्या असणार आहे तुझ्यासोबत याही मालिकेत? येस, भारतीताई आहे मालिकेत हे मला कळल्यावर माझं असं की येस, कमाल मजा आधी पण आम्ही केली आहे. आणि तो कम्फर्ट झोन आहे ना, की आपल्याच घरातलं कोणीतरी आहे, तो कम्फर्ट झोन डोक्यामध्ये ते होतंच की चला भारतीताई आहे, कोणीतरी आपलं आहे. बाकी सगळ्या नवीन होत्या, पण एक माणूस आपला आहे हे फिलिंग होतं. आणि जसं प्रत्येक वेळी नवीन कॅरेक्टर मिळाल्यावर आपल्याला असं वाटतं ना, अरे हे पहिल्या कॅरेक्टरपेक्षा वेगळं आहे, तसं काहीसं भारतीताई थोडीशी वेगळी आहे इथे. भारतीताईचं एक नवं रूप मला बघायला मिळालं अँड आय एम व्हेरी प्लेझंटली सरप्राईज की भारतीताई एवढी मजा करते आणि तिचा इनोसन्स खूप बाहेर आला या शोमध्ये. जो माझ्या नवऱ्याची बायकोच्या वेळेस भारतीताई जशी होती, म्हणजे ती तशीच आहे अजूनही, तेवढीच प्रेमळ आहे, पण अजून तिचा इनोसन्स बाहेर आला आणि ती अजून खुलली आहे ॲज अ पर्सन, मला असं वाटतं. तर मला भारतीताईचं हे रूप या शोमधलं खूप जास्त आवडतं आणि माझं तिच्यावर आधी प्रेम होतं, आता जास्त प्रेम होतं येत आहे बाहेर. सेम विथ शर्मिला. म्हणजे तू जर हा प्रश्न मला विचारलास तर मी तेच म्हणेन की शर्मिला आणि मी आधी जे काम केलं होतं त्यावेळेला आपण कसं व्हायचं की तिचे ऑफिसचे सीन असायचे, माझे घरचे सीन असायचे, त्यामुळे तितका एक संबंध यायचा नाही. हां, पण आम्ही आउटडोअरला गेलो की एकत्र संबंध यायचा. पण इथे आल्यानंतर अरे शर्मिला आहे का, म्हणजे आपल्याला माहिती आहे. तसं तर इतकं 4.5-5 वर्ष एकत्र काम केल्यानंतर शर्मिला कशी आहे, काय आहे ते संपूर्ण माहीत होतं. पण गंमत म्हणजे इथे एकत्र जास्त आलो आपण ना, आणि त्यामुळे ना जास्त एकमेकांना कळलो की शर्मिला कशी आहे, भारती कशी आहे. आणि माझं जास्त असं होतं की मी ॲक्च्युली आहे बडबडी, पण सगळीकडेच नाही बडबड करू शकत. म्हणजे शांत असते मी बऱ्याच ठिकाणी. म्हणजे इवन माझ्या नवऱ्याची बायकोला पण मी शांत होती, म्हणजे हिला असं वाटलं की ती किती बोलतीये. पण इथे खूप जण तशीच आहेत अगं, सगळीच तशी आहेत ना. म्हणजे इथे ना कोणी असं, जसं ती म्हणाली की सिनियर आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, असं कोणी तो भेदभावच नाही ठेवला. आणि त्याच्यावर तसंच राहावं. कारण जेव्हा आपण एकमेकांबद्दल कधीही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता वागतो ना, त्यावेळेला ती एनर्जी ही सकारात्मकच असते. म्हणजे ही अशीच आहे, ती तशीच आहे. कारण आपला तो एक मूळ स्वभाव असतो माणसाचा. तिची पाठ झाली आपल्याकडे, ती तशीच आहे ना, ती अशी करते ना, ते आमच्याकडे नाही होत. आणि टाळतो आपण प्रकर्षाने की सगळ्यांमध्ये अपूर्णत्व आहे. कोण पूर्ण आहे या जगामध्ये? सगळेच अपूर्ण आहेत. हां, त्यामुळे प्रत्येकानं काय करायचं, दुसऱ्याचं पूर्णत्व घेऊन स्वतः पूर्ण व्हायचं. ते हे नाही करायचं आपण भेदभाव, आणि इथे कोणी करत नाहीत. ती एक सगळ्यात मोठी जमेची गोष्ट आहे, म्हणून ती आहे सकारात्मक.
भारतीताई बरोबर मी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका केली होती, पण माझ्या आयुष्यातला पहिला प्रोजेक्ट तो मी भारतीताईंबरोबर केला होता. स्वप्नांच्या पलीकडे ही मालिका आली होती 2010 साली. तर माझ्या करिअरची सुरुवात मी भारतीताईबरोबर केली आहे. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. सो शी विल ऑलवेज बी स्पेशल फॉर मी. सर्वात यंग किंवा लहान तू आहेस, पण मला असं वाटतं भारतीताई सर्वात यंग आहेत इकडे, त्यांची एनर्जी. सो खूप मजा आली. आणि येस, म्हणजे राहायला होतं हीच पॉझिटिव्ह सकारात्मक एनर्जी ती हीच आहे. पण मला नेहमी असं वाटायचं शर्मिला आणि सगळ्या सेटवरती ना असंच वातावरण असावं ॲक्च्युली. म्हणजे सगळं चांगलं होईल. म्हणजे इवन आपण ग्रुपमध्ये पण कुठेही जातो बाहेर असं चांगलंच ठेवावं, म्हणजे चांगलं वाटतं ना. आणि येताना सेटवर येताना जेव्हा असं होतं ना की असं नाही वाटत की अरे यार काम करायला चाललोय, सकाळी उठायचं, ठीक आहे सकाळी वगैरे उठायला लागतं, पण असं होतं वाव शूट करायला जायचं, आता मज्जा येणार, आता सगळे असणार, गप्पा मारणार, सगळ्या जणी मार्केट खेळता. आता येशील तू पण. हा, फोन आमच्याकडे फोन अजिबात वाईट गोष्टींसाठी वापरला जात नाही. व्हॉट्सअप नाही बघितला जात, इन्स्टा नाही, फक्त मार्केट बघितलं जातं. बिझनेसचा विचार करतो. फिरून परत सिरियलवर आलं म्हणजे प्रमोशन. पण खूप आवडते आम्हाला सगळ्यांचं बॉन्डिंग. आणि सिरियलला आता पीक येतो आहे, म्हणजे ट्विस्ट अँड टर्न्स आत्ता सुरू होत आहेत. सो थँक्यू सो मच, इतक्या छान सेगमेंट केलं, इतक्या छान काही गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल. आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू राज.